बघा बघा ही काय करते बघा. अहो टाळी पण तवाच वाजत असते दोन्ही संघ हात एका हाताला हात केल्यावरती. कारण की एका हातानं कुठली गोष्ट आजच्या दिवसात होत नाही असं नाही. करायचं म्हणल्यावर अंतकरणापासून कुठलीही गोष्ट करायची म्हणल्यावर सक्सेस होत असते. असं नाही की कुठलीही गोष्ट ना उंदेच्या भरोश्यावर सोडून उपयोग नाही. कारण की आजची मेहनत उद्या येणार नाही. उद्याची मेहनत परवा दिवशी येणार नाही. आणि परवा दिवशीची मेहनत आज येणार नाही. आजची मेहनत आज केल्यावरती आपला आनंद नक्कीच कमी नसतंय. कारण की आपल्याला आनंद घेण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. आनंद घेण्यासाठी हिंडावं लागत नाही. आनंद मनाचा घेण्यासाठी ना अंतःकरणापासून ज्या क्षेत्रांमध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये हसून फिसून आनंदित राहिलेलं बरं. कारण की ह्या कलियुगाच्यात माणसाचा भरोसा एका सेकंदाचा नाही. कारण की दुसरे आपल्याला काय बोलतील म्हणून ह्या भ्रमात राहायचं नाही. कारण की टाळी पण तेव्हाच वाजते जेव्हा दोन्ही हात एका हाताला हात टकरतात, तेव्हाच आवाज निघतो, नाहीतर असा निघत नाही. आणि माणसाचा पण आवाज तेव्हाच निघतो जेव्हा ना त्यापाशी पैसा नसतो. कारण की पैसा आहे तर सगळं आहे. म्हणून माझ्या भावासारख्या दोस्तांनो सांगतो, उद्याच्या भरोश्यावर बस नका. कारण की आजची शिळी भाकर आज खाल्ली म्हणून मेहनत केल्याशिवाय ती शिळी भाकर जी आहे त्या जागेला ताजी चपाती येत नाही. ह्यासाठी मेहनत ना अंतःकरणापासून करावं लागते. कारण की दुसरी म्हणणार नाहीत, "तू बाबा कशाला खातोय शिळी भाकर? माझ्या घासामधला घास एक धर तुला." कारण की त्या घासामधला घास त्यांच्या हक्काचा झाला. खाताना सुद्धा आपल्याला पुरतं खायला येत नाही. आणि तेच घास स्वतःच्या मेहनतीवरती कमवलेला घास आपल्याला ना स्वतःच्या हातानं किती खायचा आहे तेवढा खायला येतं आहे. म्हणून ना कोंडीच्या भरोश्यावर बसच नाही. आज ₹500 नसलं तर 500 दुसऱ्याला मागितलं की दुसरा म्हणणार, दिलं तर 3 दिवसाला नव्हं 2 दिवसाला फोन करणार, माझं पैसे केव्हा दे तू. कारण की उगवता सूर्यसुद्धा कोणाचा विचार करत नाही. त्याला कोण विचारणार नाही का उगवतोय. त्याचं काम तीच चालू करणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपलं काम आपल्याला करावं लागतंय. आपल्या दुःखाच्या वेळेत सुख घेण्यासाठी स्वतःलाच बदलावं लागतंय. असं नाही की दुःखाच्या वेळात सुख देण्यासाठी दुसरं कोण येणार आहे. त्यासाठी आपल्याला मेहनत लगन लगन से करना पड़ता है. जब तेरे जब में नोट नहीं होती तब तुमको कीमत कोई नहीं देख सकता. इस दुनिया में मतलब की भरी कोई किसी का नहीं. कारण की मायबाप देऊ शकतात ₹100-1 परंतु दुसरं कोणसुद्धा देऊ शकत नाही. कारण की मायबापाला ना आपण नीट सांभाळायचा प्रयत्न करा. दुसरी सांगताल म्हणून ह्यात काहीच नाही. आणि एका सेकंदात एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका. आणि ही कलियुगचा फेरा आहे. हे तर कर्मापुढं सुट्टीच नाही. परंतु उभ्या जन्मामध्ये आपल्याला सगळ्यापेक्षा वेगळं बनायचं असेल तर स्वतःला बनावं लागतं आहे. कारण की ही बघा बघा ही काय करतं आहे. आणि तीच लोकं आपल्यापाशी पैसा दिसला तेच म्हणतात, "अरे मला उसनं दे रे." तेव्हा आपली अवकात ना ती काढलेली आपण त्यांची अवकात काढल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. हे कधी खरं आहे. आणि धन्यवाद. भेटू पुन्हा. सत्य परिस्थिती बोलतो आणि सत्य कधीही राहणार आहे. ह्यात बदल काहीच नाही. हे कलियुग आहे. कलियुगाच्या पुढं काहीच नाही. दुसऱ्याला येड्यात काढून स्वतः शाणे निघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण काय करायचं आहे की स्वतः विचार करायचा 10 वेळा. तेव्हा आपला कुठे एक वेळा सक्सेस व्हायची पायरी पायापर्यंत येते. नाहीतर असं नाही उद्याच्या भरोश्यावर राहून आज पायरी उद्याची येणार आहे. तर धन्यवाद. सत्य.